हर हर गोदा हर हर गंगे. आपण जाणून घेऊया आपल्या यजमानांकडून गोदा आरतीचा अनुभव. नमस्कार, माझं नाव दीपकार पारकर. आपण यापूर्वी मला झी मराठीच्या तू चाल पुढे या मालिकेत पाहिलं असेल आणि आता सध्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत मी भास्करची भूमिका करतोय. मला वाटतं ती तुम्हाला आवडत असावी. आज शूटिंगला सुट्टी होती, तर काही कारणाने मला नाशिकला यावं लागलं आणि इथल्या आरतीबद्दल मी फार ऐकून होतो. म्हणजे माझी जी सहकलाकार आहे सिरियलमध्ये माझ्या मुलीची भूमिका जी करते सई मुराणकर, तर ती नाशिकचीच आहे. तर ती अनेकदा सेटवर मला सांगायची आमची गोदाची आरती म्हणजे अप्रतिम आहे. तर मी म्हटलं आज आलोय नाशिकला तर या आरतीला नक्की आवर्जून उपस्थित राहावं. मी आलो आणि एका शब्दातच या आरतीचं वर्णन मी करेन, म्हणजे अद्भुत. मला इथे म्हणजे थोडा वेळ मला रामराज्यात असल्याचं जाणवलं. म्हणजे इथे कुठेतरी रामाचं वास्तव्य नक्कीच असेल, कारण ही अशा अनेक आरत्या मी आजपर्यंत केल्यात, पण ही आरती खरंच वेगळी आहे. खूप धन्य झालो आज मी. ऍक्च्युली खूप छान वाटलं या सगळ्यांचं नियोजन आणि एका लयीत सगळ्यांचं ज्या आरती करण्याची पद्धत होती आणि अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने सगळेजण आरती करत होते. आणि हे खरंच आपल्या सगळ्यांना ह्या तरुण मुलांना बघून मला खूप बरं वाटलं की आत्ताची जी पिढी आपण म्हणतो की मोबाईलमध्ये वाया जाते किंवा इतर गोष्टींमध्ये वाया जाते, पण ही एक तरुण पिढी आहे जी अत्यंत सुरेख पद्धतीने देवाची अर्चना भक्ती वगैरे करते आणि मला फार खूप छान वाटलं. अभिमान वाटला या मुलांचा. खूप छान. नमस्कार.